हाय फ्रेंड, कसे आहेत? बरे आहेत का? झाले का दिवाळीची तयारी? कोणाकोणाला गावाला जायचं आहे, कोणी गावाला जाते तर कोणाची दिवाळीची शॉपिंग चालू आहे. आणि आता माझं चालू आहे ब्लाऊज शिवणं. आज म्हटलं ब्लाऊज शिवून घ्यावे. हे बघा, शिवणं चालू आहे ब्लाऊज. आता आज फॉल पण लावायचा, एवढी आज घाई गडबड. ब्लाऊज शिवून परत हे ब्लाऊज पण कटिंग करायचं आहे. अस्तर आणून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ती साडी मी घेतली होती, ती त्याचं राहिलं शिवायचं ब्लाऊज. आणि हे ब्लाऊज पण शिवायचं राहिलेलं आहे. आणि याला फॉल पण लावायचा आहे. आता सगळीच फॉलला पण धुवून ठेवलेला आहे मी, आणि इस्त्री करून ठेवलेला आहे. आणि ह्यो पण लावून घ्यायचा आहे. म्हटलं लावून घ्यावं. आणि कोणची साडी आहे याला घेतली होती बघा, रक्षाबंधनला घेतली होती. आणि मला फॉल लावल्याशिवाय साडी घालू वाटत नाही आहे, मी फॉलच लावून घेते. आणि आता ब्लाऊज पण शिवायचं राहिलेलं आहे माझं. आता पायपिंग करते सॉरी, आणि बाही लावायची, फिटिंग करायची आहे. एवढंच राहिलं आहे. मी अर्ध स्टिच कालच केलं होतं आणि आत्ता बसले. आज आता उद्या संडे आहे, तर म्हटलं चला आपण करून घेऊया पटापट. आणि झालं पण पाहिजे. मुलीचं तुझं काय चालू आहे का? तिचं काय क्राफ्टर चालू आहे. चला मी धावते. ती यूट्यूबवर बघून तिला तुमच्याबरोबर एक शेअर करायची होती. की बोलले की मम्मी सांग तुझ्या फ्रेंड लोकांना. हे बघा, तिने डायरी बनवलेली आहे. आणि हे डेकोरेशन तिने तिच्या मनानं केलं आहे. आता काय परत बनवायला लागली? हे काय बनवलं का? हे बघा, एक पाऊच बनवलेला आहे आणि एक बॅग बनवलेली आहे. चालू आहे तिचं किती वेळचा तिचं होमवर्क झालेलं आहे. आणि तिचं नाव प्राची आहे, तर तिनं पी अक्षर काढलेलं आहे बघा. काढणं सुरू आहे, थोडं चालू आहे. हे तिनं एक बॅग बनवलेली आहे आणि एक पाऊच बनवलेला आहे आणि ही डायरी बनवलेली आहे. आणि डायरीचं डेकोरेशन बघा, अशी क्लिप आहे त्याला. फोन हे असे बनवलेलं आहे, क्लिप वगैरे. आणि चालू आहे करणं काहीतरी कुटापट. मोबाईल टी व्ही मी बंद केली तेव्हापासून तिचं होमवर्क सगळं झालेलं आहे कंप्लीट. आणि तिला हे एवढा सारा पसारा करून ठेवला आहे सगळ्या घरामध्ये. आणि मी बसलेली आहे मशनीवरती. आणि माझं राहिलं ब्लाऊज थोडं हे करायचं, म्हटलं तेवढं ब्लाऊज करून घ्यावं पटकन. आणि माझं काम फॉल लावायचा आहे मला, तर म्हटलं फॉल पण नंतर करून घ्यावं. एकदम मशनीच्या खाली उतरलं तर मला कंटाळा येतोय. आणि ती साडी तुमच्याबरोबर शेअर करते रक्षाबंधनची. आता हे ब्लाऊज स्टिच झालं की ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. आता थोडंच राहिले. पहिली गळाची पायपिंग मी लावलेली, पण ना गळा आहे ना मी फिनिशिंग द्यायला विसरले. मग मी परत खोललं ते, आणि परत खोलून आता थोडंफार फिनिशिंग दिलेली आहे. आणि नंतर मग मी शिवायला घेतलं आहे. आता तेवढं शिवून कंप्लीट करते. आणि 2-4 दिवसांनी मग आम्ही जाणार सामान वगैरे घ्यायला, खरेदी करण्यासाठी. आता म्हटलं हे ब्लाऊज वगैरे सगळं फॉल बिडिंग सगळं रेडी करून ठेवा. नंतर मग राहतं मग बाहेरचंच काम, घरातलं काम सगळं आवरून घ्यायचं आहे. आज आता फॉल पण लावून घेणार मी, आणि हे ब्लाऊज पण स्टिच करून घेणार पटकन. ब्लाऊज झाल्याच्या नंतर माझं काय काम राहतं आहे, मग फक्त फॉल लावायचा. फॉल लावायला काही वेळ लागत नाही. आणि एक ब्लाऊज कटिंग करायचं, एवढी घाई गडबड आहे चालू. म्हणजे घरातले कामं करा आणि मग ते पण कट करा. आणि एकदा जर कंटाळा आला तर मग ते राहून जाते. काल थोडं केलं, थोडा टाईम होता तर. आणि आता पण थोडं राहिले करायचं, फक्त बाया लावायच्यात. आता पायपिंग अर्धी केली, अर्धी राहिली. ती फिनिशिंग नव्हती केली म्हणून मी थोडं लयच छोटा वाटू लागला गळा. तर मग मी म्हटलं नंतर बघून, तर मी बघितलं नाही, घाईच लगेच पायपिंग चालू केली. मग ती परत पूर्ण खोलून घेतली आणि परत आता चालू थोडं हे करून घेतलं. म्हटलं परत मग म्हणायला नको, मग असं कसं वाटतं की जाऊ द्या म्हणून. मग नंतर पश्चाताप येतो माणसाला, अरे बाबा मी कट केला असतं तर बरं झालं असतं. त्याच्यामुळं मग मी हेच करून घेते. म्हटलं आत्ताच केलेलं परवडलं. आणि गोल गळा सिंपल, म्हणजे नॉर्मल साडीवरचं असतं ती, त्याच्यामुळं मी गोल आणि सिंपलच गळा शिवलेला आहे. तर म्हटलं चांगली भारी साडी असली तरी लेस वगैरे लावते माणूस, आणि अशी साधी सिंपल असली साडी तर त्याच्यावरचं मला सिंपलच ब्लाऊज आवडते. आणि या साडीची मी पूर्ण लेस खोलून घेतलेली आहे. आता ती साडी मी बिडिंग करायला दिलेली आहे. माझ्याकडे बिडिंगची मशीन नाही आहे, तर म्हणजे त्याचे दोन्ही साईडचे लेस खोलून घेतली मी. म्हटलं सिंपल बघूया, तर तशीच करणार आहे. आणि याच्या पण लेस आहे, ही बघा अशी लेस होती. बाईला पण मी लेस वगैरे लावणार नाही आहे,
तर मग मी पूर्ण लेस खोलून घेतली आहे आणि ती दुसऱ्या साडीची ना तिची जरा वेगळी लेस आहे आणि छान वाटते म्हणून मी तिची नाही काढलेली, पण या साडीची पूर्ण लेस खोलून घेतलेली आहे. आता कसं पूर्ण साड्याच लेसच्या निघलेल्या आहे, सिम्पलवाल्या साड्याच नाही आहे. तुम्ही पण असं करता का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लेस नवीनच ठेवलेली आहे बंडल, माझ्या मुलीने त्याला गम वगैरे लावून चिपकून व्यवस्थित ठेवून दिलेली आहे. आणि ही बाईची होती, म्हणलं आता साडीची खोलून टाकली, बाईची कशाला ठेवायची म्हणून मी काय केलं, साडीची पण खोलून टाकली आणि बाईची मला लावायचीच नाही आहे. जर साडीला असती तर मग बाईला लावायला काय वाटत नाही आहे, त्याच्यामुळं मग प्लेनच दोन्ही एक ज्या दिवशी मी वेअर करेन त्या दिवशी तुमच्याबरोबर मी शेअरच करणार आहे ही साडी वगैरे म्हणून. आणि तुम्ही हे ब्लाऊज पिवळ्या कलरची घेतलेली आहे, माझ्याकडे पिवळ्या साड्या होत्या पण किती छान वाटत होती म्हणून मी त्याच्यामध्ये जरा मिक्स आहे, थोडा ग्रीन कलर आहे मिक्स, छान वाटते. आणि लेस काढल्यामुळं तर अतिउत्तम, खूपच छान भारी वाटते. त्याच्यासाठी म्हटलं चला आपण लेस खोलूया. आणि आणली त्या दिवशीच लेस मी खोलून घेतली होती. आणि हे बघा माझ्या मुलीने तिचा पी नाव काढलं आहे, तिची बॅग बनवली तिची. आता काही चालू राहते तिचं क्रॅपचं बनवणं आणि तिला लय आवडतं आहे की मम्मी तू व्हिडिओ काढते तर माझा पण क्रॅपचा व्हिडिओ तुझ्या ह्याच्यात काढ. तर थोडंफार मी नाही काढत, पण मग हे बघा हे असं बनवलेलं आहे, एक पाऊच बनवला आहे आणि एक छोटीशी डायरी बनवलेली आहे. पहिली एक बनवली तर ती थोडी खराब झाली होती, परत दुसरी बनवली तिने अभ्यास करून बनवली आणि ती तिच्या फ्रेंडला दावायली, बघा माझी अशी बनवली. आता ही परत बॅग तर सोमवारी शाळेमध्ये घेऊन जाणार आणि फ्रेंड लोकांना दावणार आणि असंच काहीतरी चालू राहते तिचं. अभ्यास वगैरे झाला तर, आणि अभ्यास बरोबर करते असं काही नाही, अभ्यास सोडून हेच काम करत बसते म्हणून अभ्यास वगैरे म्हणजे असं करून नंतरच झोपणार. आता उद्या सुट्टी असल्यामुळे असेच मस्ती करणं चालू आहे त्याच्यासाठी मग हे चालू आहे तिचं. मग बरं आहे टी व्ही वगैरे कुठं गेल्यापेक्षा बरं आहे, घरातल्या घरात काहीतरी खेळतात आणि करतात, थोडं शिकायला पण भेटतं आहे. आणि त्याच्यामुळं मी तेवढं काही आग्रह करत नाही आहे, तू हे नको करू, कचरा होतं थोडंफार, एवढं तिला काहीच क्लीन करता येत नाही, पण मग मी नंतर करते. पण बरं आहे आपल्या नजरासमोर असते, घरामध्ये टी व्ही थोडं बघते, बंद केल्याच्या नंतर त्यांचं काम असं चालू राहतं आहे, असं काही आहे. आणि मुलगा पण थोडं बाहेर गेलेला आहे, थोडं काम आहे तर त्याचं प्रोजेक्टचं सामान आणायला गेला आहे. तर असं काही न केलं. आणि आता मी मशीनवर बसले म्हणल्यावर तिला पण धागा घेऊन ती त्याचे काहीतरी गोंडे बनवत बसते, असाच धागा माझा वेस्ट करते, असं काही आहे. चला तर आता भरपूर गप्पा झालेल्या आहे, ब्लाऊज स्टिच करायचं राहिलेलं आहे. ब्लाऊज स्टिच करून मी तुमच्याबरोबर शेअर करणार पण आहे की ब्लाऊज कसं स्टिच केलं म्हणून. आणि माझा आवाजाचा प्रॉब्लेम होत होता, याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकले होते तर थोडा आवाज क्लिअरिटी येत नव्हता. आता आपला लवकरच माईक येणार आहे 2-4 दिवसात, ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे कोणचा माईक घेतला म्हणून. आपल्या बजेटमध्येच घेतलेला आहे, जास्त महागडा घेतलेला नाही. म्हटलं आपलं जेवढं बजेट आहे तेवढंच घेऊया, कसा चालतोय कसा नाही बघूया आणि नंतर आपण विचार करूया कसा घ्यायचा आहे म्हणून. असं काही हे झालेलं आहे. आता चला भरपूर गप्पा झालेला आहे, ब्लाऊज पण स्टिच करायचं राहिलं आहे, तेवढं ब्लाऊज कंप्लीट करून घेते मी आणि नंतर राहिलेले कामं करायचे. राहिलेले म्हणजे काय, मला फॉल लावायचा आहे, आज सगळं शिलाईचंच काम करणार आहे मी, फॉल लावायचं आहे आणि ब्लाऊज कटिंग करायचं आहे. मी मशनीवर नंतर बसणार नाही कारण की माझ्या मशनीला मी मोटर लावलेली नाही आहे माझ्याकडं मोटर, पण मी लावलेली नाही आहे. कशी लावलेली नाही, कारण की जी पहिली होती ना फाळी माझी तुटली होती तर मग मी त्याची दुसरी चेंज केली, तर ती बसवलीच नाही आहे मी, मोटर तशीच वरती ठेवून दिली. मग ते कसं एकदा लक्षातून गेलं तर माणूस बसवत नाही आहे आणि एवढं मशनीवर बसत पण नाही. मी स्वतःचेच ब्लाऊज, घरातलं काही फाटलेल तुटेल कपडे वगैरे, काही पडदे वगैरे शिवायचे. आता आपल्या किचनला पण मला पडदा शिवणार आहे मी आता, पण त्या साईडनं लादी असल्यामुळं मला त्याला बांधता येणार नाही म्हणून मी जरा विचार करते, ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी बनवलं आहे का नाही म्हणून. तर विचार करते मी, फक्त तिकडंच प्रॉब्लेम आहे, या साईडला मी त्याला धागा मारू शकते आणि नाहीतर मग कपडा आणून मी शिवणार आहे त्याला हे किचनला पडदा, पण त्या साईडला मी स्टाईल लावलेली आहे त्याच्यामुळे मला बांधता येणार नाही, ते प्रॉब्लेम आहे. बघते आता कसं तरी, नाही झालं तर मग नाही करणार, पण केलं तर तुमच्याबरोबर नक्की मी शेअर करणार आहे. आज आता शिलाईचं काम पूर्ण कंप्लीट करून घेते, फॉल लावून घेते आणि चला आता ब्लाऊज पण स्टिच करून घ्यायचं राहिलेलं आहे. थोडं राहिलं, मशनीवर बसले की मग थोडे माझे पाय दुखतात, त्याच्यामुळे म्हटलं थोडा ब्रेक घेऊया म्हणून मी थोडी उतरले होते मशनीहून. आता एकदा उतरले की मग परत मग बसा वाटत नाही, कंटाळा येतो मला. चला आता मी ब्लाऊज स्टिच करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते की माझं ब्लाऊज मी कसं शिवलेलं आहे. सिंपलच आहे, जास्त काही त्याला लेस वगैरे काहीच लावली नाही.
फक्त मला आहे ना म्हणजे असा सळसळीत कपडा असला तर मी पायपिंगच करते, त्याची पायपिंग एक नंबर येते, तर मला तेच आवडतं आहे, त्याच्यामुळं मी तसंच बनवत असते. चला तर मग आता ब्लाऊज आपलं स्टिच करून घेऊया आणि तुमच्याबरोबर तुम्हाला समोर मी धावणारच आहे. आता ना ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे, बघू शकता. आणि पाठीमागचा गळा मी असा बनवलेला आहे गोल एकदम. पायपिंग पण मस्त गोलच बनवलेली आहे मी, त्याच्यामध्ये काही दोरी वगैरे टाकलेली नाही आहे. आणि अशा सिल्क कपड्याची पायपिंग छान बनते. आणि आता फक्त याला आहे ना हुक लावायचे राहिलेले आहे. मी मशीनवरतीच याचे हे केलेले आहे, हुकाचे बटणं हुक लावायचे राहिलेले आहे, जे आपण लावायचं आहे. ही साडी रक्षाबंधनला घेतलेली आहे, बघू शकता. सिल्कमधून आहे, मग फॉल लावायचा राहिला होता. एक वेळेस मी घालून आलेली आहे मम्मीच्या इकडून. आता याला पण याच्या टिकल्या याला निघत नाही आहे, फक्त अशा आपण जोरात खेचली ना तवाच निघते. धुतली मी, धुवून पण काढलेली आहे, पण याला फॉल लावला नव्हता. आता याची पदर पण शिवून घेते मी आणि फॉल पण लावते. याचा आहे ना फिरता कलर आहे. कोणचा एक कलर गोल्डनमधून होतोय आणि पिंक, थोडा थोडा पिंक वाटतोय, तर छान वाटते घातल्यावर. हे पूर्ण असा त्याचा पल्लू आहे बघा, तुम्हाला दाखवते. पूर्ण पल्लूवर आहे ना मी ऑफलाईनच घेतलेली आहे, पैसे पाठवून दिले होते, तर मग मी साडी घेतली. बघा अशी काही आहे, छान नेसल्यावर एक भारी वाटते. याच्यावरचा बघा मी तुम्हाला दाखवते, छान वाटते नेसल्यावर. आता याच्यावरचे एक पेटीकोट राहिला आहे माझा घ्यायचा. आता फॉल लावून घेऊया. आणि मग आपली कशी साधीच मशीन आहे, तर मी खालचा पदर खाली शिलाईच मारते. आता ना साडीला खालची हात शिलाई करायची आहे, वरतून शिलाई मारली, पण शिलाई मारताना एक प्रॉब्लेम झाला. हे स्टोन आहे ना, शिलाई अशी बघत बघत मारली हळूहळू, म्हणजे थोडा कोपरा आहे तर त्याच्यावरच मारली मी. आणि हे स्टोन डायरेक्ट पूर्ण लेसला लावलेली आहे, त्याच्यामुळं सुई मोडाची भीती होती, पण हळूहळू सगळं मारून घेतलं. माझ्याकडे बिल्डिंगची मशीन नाही आहे, तर मी खाली येऊन शिलाई मारून घेते आणि हात शिलाई वरच्या साईडनं हात शिलाई करून घ्यायची. आणि खाली येऊन पण हात शिलाई होती, पण जास्त वेळ लागतोय ना हात शिलाई करायला. आणि कसं आहे, खाली चालताना आपण खालचा भाग आहे साडीचा तर लवकर खराब होतो, त्याच्यामुळं मी शक्यतो हात शिलाई करत नाही. खालच्या साईडनं शिलाईच मारून घेते आणि वरच्या साईडनं हात शिलाई करायची. आता याला झालंय करणं आपलं. ब्लाऊज कुठं ठेवलं मी, ब्लाऊज पण कंप्लीट झालेला आहे. हे शिवून असं शिवलेलं आहे ब्लाऊज, पाठचा गोल गळा केलेला आहे, समोरून कटोरीचं ब्लाऊज आहे. मी तुम्हाला बोललेली लेस काढलेली आहे, तर लेस लावायची नाही मला. याला पण हे करायचं, तुरपाई करायची आणि कमरेच्या पट्टीला पण तुरपाई राहिली. आता हे आता ना साडीला फॉल लावून घेते म्हटलं. अगोदर शिलाई मारलेली आहे आणि वरच्या साईडनं पटकन अशी हाताने पूर्ण हे करून घेतलेलं आहे, व्यवस्थित फॉल लावून घेतलेला आहे. थोडा फॉल परेशान करत होता, थोडी जरशी आडी पडली होती, मग मी परत खोलले. म्हणजे समोर मोबाईल बघत बसले होते, म्हणून जरा व्यवस्थित नव्हता लागला. मग मी परत खोलला आणि परत लावला फॉल, मग पद्धतशीर लागला. थोडी आडी पडली होती, मला वाटलं की साडीतच काही हे आहे, कोस वगैरे निघला का काय, पण साडीमध्ये नव्हता. आणि साडी घातली ना खूप छान लागते, मस्त छान वाटते सॉरी. आणि कलर पण छान आहे साडीचा, मस्त. उन्हामध्ये गेले तर 2 कलर धावते साडी. आणि आता ब्लाऊज पण शिवून झालेला आहे. ब्लाऊज कटिंग मी हे माप आहे ना ऑलरेडी काढून ठेवलं आहे माझं, तर मग कसं आहे मला शिवायचं असलं ना तर मग पटकन माप टाकायचं आणि कटिंग करून घ्यायचं. आता माझं माप तर माझ्या लक्षात आहे, पण मी असंच पेपर कट करून ठेवलेला आहे. म्हटलं पेपर कटिंग करून ठेवूया. आणि हेच कधी घाई गडबड असते तर मग हेच कटिंग करता येते लगेच पेपर ठेवून. मास्तर पण होतं, म्हटलं आज आता मशीनीवर बसलो तर पूर्ण कामच कंप्लीट करून घेऊया. तर मग साडीला फॉल पण लावून झाले होता, त्याच्या अगोदरचं ब्लाऊज पण स्टिच झालं होतं. आणि ही साडी मी याच्या अगोदर घातलेली होती, पण मग ब्लाऊज नव्हतं शिवलं, व्हाईट ब्लाऊजच त्याच्यावर वेअर केलं होतं, पण त्याच्यावर मॅचिंग झालं होतं. म्हटलं आता चला अस्तर आणले ना, याचं पण कट करून घेऊया.
कटिंग करून पण घेतलं आणि चिपकून पण घेतलं. असा आजचा दिवस गेला, पूर्ण कामामध्ये दिवस गेला होता आहे. आणि आज पूर्ण दिवस माझा कामातच गेला, शिलाई कामामध्ये, फॉल लावण्यामध्ये गेला आणि ब्लाऊज कटिंग करण्यामध्ये आणि एक स्टिच केलं त्याच्यामध्येच गेला माझा पूर्ण दिवस. आणि आता मी जे कट केलेलं आहे ब्लाऊज दुसऱ्या साडीवरचं, ते आता मला जसं वेळ भेटेल तसं मी शिवणार आहे. आणि जास्त मशनीवर बसत नाही तर माझे पाय दुखतात, त्याच्यामुळे आहे ना मी आता ते 2-4 दिवसांनी बघूया, नंतर जसा वेळ भेटेल तसं शिवणार. आज आता भरपूर असं काम झालेलं आहे, मशीनवरच सगळं काम केलं आहे. पूर्ण दिवसच माझा कधी गेला मला कळालं पण नाही, हे शिवण्यामध्ये आणि फॉल लावण्यामध्ये, कट करताना परत ते चिटकून वगैरे घ्या सगळं पद्धतशीरमध्ये. तर मला वेळ झाला भरपूर, त्याच्यामुळे आता मी आहे ना ते हे करणार नाही आहे, ब्लाऊज स्टिच करणार नाही आहे, नंतर करण. आता मला भरपूर असे कामं आहे, मुलाला ट्युशनला नेऊन सोडायचे, बाकीचे कामं, पाणी वगैरे आलं तर ते भरायचे. चला आता भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. चला भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन.